नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण का भेटलोय माहितीये का? तर आज आपल्याला एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करायचा आहे. अगदीच 2 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट 28 तारखेला जो प्रदर्शित झाला, ताठकणा. मित्रांनो, डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांच्या जीवन प्रवासावर आधारित हा चित्रपट आणि त्यामुळे या चित्रपटाची खूप चर्चा होती. आणि खरोखरच हा चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येतं की किती मेहनतीने हा चित्रपट तयार केलेला आहे. मुळात डॉक्टर प्रेमानंद रामाणी आणि त्यांनी न्यूरोस्पाइन सर्जरीच्या संदर्भात केलेलं संशोधन आणि मुख्य म्हणजे फ्लिप सर्जरी सारखी शस्त्रक्रिया, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या महत्वाच्या काही केसेस आल्या त्यांचा संदर्भ घेऊन हा चित्रपट तयार झालेला आहे. आणि प्रीमियर सोहळा सुद्धा थाटामाटात दादरला चित्रा सिनेमामध्ये साजरा झाला. आणि मुख्य म्हणजे डॉक्टर प्रेमानंद रामाणी, त्यांची पत्नी, त्यांचे कुटुंबीय हे सगळे त्या चित्रपटाच्या प्रीमियरला हजर होते. आता चित्रपटाबद्दल सांगतो. मुळात कसं असतं बघा, एखाद्या व्यक्तीची जीवनगाथा आपण जेव्हा मांडत असतो तेव्हा ते जास्त चॅलेंजिंग असतं, कारण ते सत्य घटनेशी संदर्भ त्या चित्रपटाचा असतो. आणि तसंच ताठकणाच्या बाबतीत आहे की त्या ज्या 2 महत्वाच्या केसेस चित्रपटात दाखवलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यातल्या, त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि मुळात त्यांचा जीवन प्रवास म्हणजे बालपण, त्यानंतर कॉलेज जीवन, त्यामुळे चित्रपटाला एक प्रकारचा वेग आहे. त्यानंतर झालेलं लग्न, पत्नीनं त्यांना दिलेली साथ, परदेशात असताना आलेले अनुभव, हे सगळं त्या चित्रपटात मांडलेले आहे. आणि त्या 2 महत्वाच्या केसेस सुद्धा उत्तम प्रकारे चित्रित केल्या गेलेल्या आहेत. मुळात कौतुक करायला हवं दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचं आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांचं. आणि या चित्रपटाच्या संवाद लेखनाची जबाबदारी ज्यांनी पेलली, पटकथा लेखनाची जबाबदारी ज्यांनी पेलली, ते पत्रकार असणारे श्रीकांत बोजेवार यांचं. कारण अतिशय उत्तम पद्धतीने हा चित्रपट लिहिला गेलेला आहे. मुळात उमेश कामत याच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण उमेश कामत अगदी डॉक्टर प्रेमानंद रामाणींचं आयुष्य जगलाय असं वाटतं तेव्हा त्या चित्रपटाला ती दाद मिळते. आणि मुख्य म्हणजे पत्नीची, मिसेस रामाणींची भूमिका करणारी अभिनेत्री दीप्ती देवी, हिने सुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीची अशी ही भूमिका साकारलेली आहे आणि खूपच ती चित्रपटाला न्याय देते. दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचं पुन्हा एकदा कौतुक की इतकी छान व्यक्तिरेखा या मांडलेल्या आहेत त्यांनी या चित्रपटातनं. आणि मुळात डॉक्टरांमधला सुद्धा जो संघर्ष असतो की एखाद्याचं पुढे जाणं एखाद्याला बघवत नाही किंवा त्या संदर्भात काही जण अडथळे सुद्धा निर्माण करतो, असे छोटे छोटे कंगोरे सुद्धा या चित्रपटातनं आपल्याला बघायला मिळतात. मुख्य म्हणजे ज्यांनी डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांची ट्रीटमेंट घेतलेली आहे त्या सर्वांना हा चित्रपट बघताना डॉक्टरांचा साधेपणा, त्यांचं व्यक्तिमत्व, या सगळ्या पैलूंचं दर्शन घडणारच आहे आपल्याला. आणि अशा प्रकारच्या मराठी चित्रपटांचं आपण स्वागत करायलाच हवं. तो चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायलाच हवा. कारण आपण म्हणतो ना की मराठी चित्रपट कसे जगतील, कसे टिकतील, मुळात सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे. अशा वेगळ्या विषयावरची निर्मिती ही जेव्हा झालेली असते तेव्हा तो चित्रपट बघायला हवा. सायली संजीव आणि सुयोग गोरे आणि मुख्य म्हणजे शैलेश दातार याचं काम अफलातून झालेलं आहे. त्यामुळे यांना सुद्धा दाद आपण द्यायला हवी. त्यामुळे ताठकणा चित्रपट नक्की बघा. आणि जो कुसुमाग्रजांचा संदर्भ आहे कवितेचा की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, त्या ओळींचा संदर्भ सुद्धा चित्रपटात आहे. तो कशा संदर्भात आहे तुम्हाला कळेल चित्रपट बघितल्यानंतर. रिव्ह्यू कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आतापर्यंत जर केलं नसेल सबस्क्राईब स्वामी कृपा क्रिएशनला, लवकर सबस्क्राईब करा.